यानंतर चालू असलेल्या सामन्यामध्ये विजेता संघ आणि टेंबोली संघ कुठेही जाऊ नका मित्रांनो. यानंतर देखील एक मोठा सामना पाहायला मिळेल. लखन जाधव पहिल्या षटकामध्ये ते गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. काय जबरदस्त आयोजन राखलं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती स्पर्धा पाहण्याची मजा देखील एक वेगळीच आहे. कारण लहानपणापासून भरपूर साऱ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती मी देखील पाकलेल्या आहेत, इथे खेळण्याचा आणि खऱ्या अर्थाने ॲज अ कॉमेंटेटर इथे समालोचन करण्याची देखील एक वेगळी मजा आहे. आणि बॅटल देखील आता फार मोठी पाहायला मिळेल, कारण कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट धानिव संघ खेळणार आहे. विश्वनाथ जाधव इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसतात. सध्या सगळीला स्ट्रायकिंग एंडवरती देखील विश्वनाथच पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये प्रारंभ इथे करणार आहेत गोलंदाज लखन जाधव. आणि लखनची गोलंदाजी देखील जर आपण पाकली तर नो डाऊट सातत्याने गेले कित्येक वर्ष पॉवर प्लेची षटकं इनिशियल लेवल्सला विकेट काढून देणं ही जिम्मेदारी लखनच्या खांद्यांवरती नेहमीच राहिली आणि ती जिम्मेदारी त्याला या मॅचमध्ये देखील पार पाडायची आहे, कारण समोर देखील चॅलेंज तितकंच मोठं आहे. विश्वनाथ जाधव सध्या सगळं त्या समवेत आसिफ शेख नो डाऊट हा देखील एक जबरदस्त बॅटर आणि त्यांचा अगेन्स्ट जर इथे रनगती थांबवायची असेल किंवा कमी टोटलवरती थांबवायचं असेल तर मी म्हणेन की लवकरात लवकर विकेट्स काढावे लागतील, कारण विश्वनाथ जर खेळून गेला आसिफ जर खेळून गेला तर या पहिल्या सत्रामध्ये भरपूर सारा रन्स आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकतात. आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा ग्रामीण धमाका 2024मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बॅटल कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट धानिव. पहिलं षटक लखन जाधव समोर विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडवरती लफ्था माऊद विकेट. पहिलाच बॉल सन्मान इथे दिला विश्वनाथने, बट इथे पहा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल फील्ड करण्यामध्ये असमर्थ राहिले आणि विश्वनाथने जसं पाकलं की आता इथे संधी आहे, एक धाव आपण घेऊ शकतो, तर सिंगल इथे कंप्लीट केली आणि या एका धावेच्या मदतीने विश्वनाथ इथे ऑफ द मार्क होतोय. 5 षटकं आहेत आणि 5 षटकामध्ये लास्ट मॅच आपण पाकलं की 80 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि त्यात कंपॅरिझनमध्ये मी म्हणेन की ज्याप्रमाणे धानिव टीमची गोलंदाजी युनिट आहे मिनिमम 60 ते 70पर्यंत पाहावं लागेल आणि धानिव टीमच्या कॅप्टनने सांगितलं देखील की मे बी 60-65 पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नांना जर यश द्यायचं आहे तर एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. समीर तांगडी आपण थोडा संपर्क साधायचा VIP डाईजवर. मित्रांनो आपण जो सामना पाहतायत कासार वडवली आणि धानिव याच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. बघा भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला प्रत्येकी स्टँडमध्ये आता पाहायला मिळतात आणि जसे जसं खऱ्या अर्थाने दिवस पुढे जातील ही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला आणखीन पाहायला मिळेल, कारण ग्रामीण क्रिकेटमधले रथी महारथी तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. आणि आजच पहा नाईट रायडर्स देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. RCC पेठ, त्यानंतर डोंबिवलीचं क्रिकेट ज्यांनी सातत्याने गाजवले आणि बाहेर जाऊन देखील चांगला खेळ केला, वडवली बी टीम देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल. ड्राईव्ह करत असताना दरम्यान फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर समस्त ग्रामीण क्रिकेटमधली सर्वात चांगली टीम म्हणून ज्यांच्याकडे पाकलं जातं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या नावाचा दबदबा आपण नेहमीच पाकला आहे, गोरसे बी टीम देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम ज्यांचा सातत्याने क्रिकेट शहापूर विभागामध्ये चांगला झाला आहे. बेस्ट ऑफ बोरशेती ज्यांनी लास्ट इयर केंद्रीय मंत्री चषकावरती देखील आपलं नाव कोरलं, ते खेळणार आहेत अगेन्स्ट टीम गोरसे बी. आज कुठेच जाऊ नका, कंप्लीट क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि अपीश खेळला विश्वनाथ, बॉल हवेमध्ये आणि गॅपमध्ये बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. विश्वनाथच्या बॅटिंगची खास बात ही देखील आहे की बॉलचा तो मेरिटवरती खेळतो. तो कधी तुम्हाला अक्रॉस द लाईन खेळताना किंवा त्याचं चुकीचं शॉर्ट सिलेक्शन या गोष्टी त्याच्यामध्ये फार कमी पाहायला मिळतात.
बट यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल हवेमध्ये, बट फिल्डर थोडे दूर राहिले. डीप मिड विकेटचं फिल्डर थोडे इंटरेस्टेड जरूर दिसले, पण ज्याप्रमाणे फिल्डरची प्रतिक्रिया राहिली, आयुब शेख होते त्या क्षेत्रामध्ये आणि आयुबने ज्याप्रमाणे इशारा केला असं वाटलं की बॉल जेव्हा वरती गेला आणि जेव्हा खाली आला तेव्हा आय थिंक बॉल असा गहाल झाला अंतरामध्ये असंच वाटलं. तीच प्रतिक्रिया आयुबची होती. बट इन बिटवीन एक सिंगल इथे पूर्ण झाली. धावफलक आता 7 वरती जाऊन पोहोचला. 7 ऑन द बोर्ड. ही फर्स्ट नाईट आहे आणि तसेच समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत संदेश सर, त्याचप्रमाणे अक्षय पांडव सर देखील थोड्याच वेळा जॉईन होतील. धीम्या गतीने टाकला, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी आणि स्पेशल बघा मातीची विकेट आहे आणि मातीचा विकेटवरती चेंज ऑफ द पेस हा सर्वात चांगला ऑप्शन मी तर म्हणेन. कारण चेंज ऑफ द पेस जर तुम्ही चांगल्या पद्धतीने टाकू शकता तर मातीची विकेट त्यासाठी हेल्पफुल असते. पडल्यानंतर चेंडू आणखीन धीम्या गतीने येतो आणि लास्ट बॉलवरती ते पाहायला मिळेल. डॉट बॉल येतो आणि चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक. फुल लेंथ आहे, हवा तसा बॅटवरती देखील आला नाही कारण फुल लेंथ होता. एलिव्हेशन देखील तितकंसं मिळालं नाही आणि मिळेल एक सिंगल. आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलक जाऊन पोहोचलं आता 8 वरती. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, जे मी सांगितलं देखील होतं की लखन जाधव पहिलं षटक इकॉनॉमिकल टाकणं किंवा ब्रेक थ्रू मिळवून देणं ही गोष्ट, ही जिम्मेदारी लखनच्या खांद्यांवरती असते. आणि फर्स्ट ओव्हर इकॉनॉमिकल राखलं ही महत्त्वाची गोष्ट असून देखील येत्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे या मॅचमध्ये आपल्याला विश्वनाथ आणि आसिफचा कमबॅक पाहायला मिळेल की जी सुरुवात मिळवून दिली या पहिल्या षटकामध्ये लखनने, त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून इतर गोलंदाज देखील गोलंदाजी करतील का हा देखील प्रश्न आहे. कसा खेळ राहील कारण अजून देखील या फर्स्ट हाफमध्ये खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 4 षटकांचा. सेकंड ओव्हर आता जे चित्र आपल्याला पाहायला मिळतात, आय थिंक आयुब शेख तयार होतात सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आयुब शेख नो डाऊट हा खेळाडू देखील व्यावसायिक क्रिकेट भरपूर प्रमाणामध्ये खेळतो आणि या संघामध्ये त्याचं महत्त्व फार मोठं आहे कारण ॲज अ ऑलराऊंडर या टीममध्ये तो खेळतो. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्या गोष्टीवरती भरपूर काही निर्भर असतं. पण प्रिन्स 11 कासारवडवली संघाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर ही देखील एक कंप्लीट टीम आहे ज्याच्याकडे टॉप ऑर्डरमध्ये देखील चांगले बॅटर आहेत, मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगले बॅटर आहेत आणि फिनिशर देखील तितकेच चांगले. आणि त्याप्रमाणे गोलंदाजी युनिट जर आपण पाहिला, लखन जाधव, त्यानंतर आता आपण आयुबला पाहतो आणि अजून देखील भावेश असतील, त्यानंतर नितीन वैद्य असतील, तो देखील एक डावखुऱ्या शैलीचा चांगला गोलंदाज या टीममध्ये आहे. आयुब शेख तयार होतात सेकंड ओव्हरमध्ये आणि समोर आसिफ असतील. आता दुसऱ्या एंडने सध्याच्या घडीला इथे गोलंदाजी केली जात आहे. लास्ट ओव्हर आपण पाहिलं की VIP डायसच्या एंडकडनं गोलंदाजी केली लखनने आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. सेकंड ओव्हर आयुब तयार होतं, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर आसिफ शेख. आसिफच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल वाईड यॉर्कर आणि परफेक्ट एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलने सुरुवात करतो या ओव्हरची आता आयुब शेख. आता एकंदरीत हा विचार धानिव संघ आणि विश्वनाथ आणि आसिफ देखील करत असेल की 5च ओव्हरची मॅच आहे आणि 7 चेंडूंचा खेळ झाला, फक्त 8 धावा धावफलकावरती. आता पलटवार करावा लागेल. पॅनवरती टाकला होता, अपील देखील इथे झाली, बॉल मागे चालला, सिंगलसाठी नकारलं विश्वनाथने कारण रिस्की कॉल होता आणि दरम्यान हा देखील निर्धाव येतो. आता अडचणी थोडा मी म्हणे वाढत चाललेल्या आहेत कारण बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 5च ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत या फर्स्ट हाफमध्ये या 8 चेंडूंच्या खेळामध्ये 3 निर्धाव आले आणि 4 असे चेंडू आले ज्याच्यावरती सिंगलच आहे. बाउंड्री पर्सेंटेज फार कमी राहिला आतापर्यंत या खेळामध्ये. मोठे फटके मी म्हणे आता हवेत, ॲक्सिलरेशन करावं लागेल. फुल लेंथ टाकला, वन्स अगेन प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. बघा एकंदरीत आसिफ ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय या बॅटिंगच्या जोरावरती आपण असं देखील म्हणू शकतो की विश्वनाथवरती देखील आता प्रेशर वाढतोय. बघा थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. रिप्लेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून भरपूर चांगला टेलिकास्ट आणि तितकंच चांगला कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक 8 वरती. फुल लेंथ टाकला, लॉफ्टेड फटका, बॅटचा टोला लागला बट फिल्डर काऊ फेसमध्ये वेगाने पोहोचतात तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे विश्वनाथने गेला आणि 2 धाबा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा सुरुवात थोडी शांत आहे पण अंत चांगल्या पद्धतीनेच करावा लागेल धानिव टीमला. अदरवाईज कासरवडवली टीमला चॅलेंज करणं किंवा त्यांच्या अगेन्स्ट जिंकणं ही गोष्ट इतकी सोपी जाणार नाही आहे. कारण बघा मी म्हणेन मी तरी 70 धाव्यांचा उल्लेख केला होता बट सुरुवात ज्याप्रमाणे राहिली आहे आता असं वाटतं की 60पर्यंत पोचू शकले तर एक चांगला टोटल असू शकतो या फर्स्ट हाफमध्ये. नेक्स्ट बॉल
आता फुल टॉस आहे बधावर, तसा बॅटवरती आला नाही आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, फक्त सिंगल मिळेल. आता विश्वनाथ स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. आसिफ स्ट्रगल करताना दिसतात. आसिफ देखील एक चांगलाच बॅटर आहे, बट या सामन्यामध्ये आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ केला आसिफने आणि 5 धाब्यांवरती तो नॉट आऊट खेळतो. आणि विश्वनाथ आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ विश्वनाथने देखील केला आणि तो 6 धाब्यांवरती नॉट आऊट आहे. बघा ॲक्सिलरेशन इथे करावं लागेल, कारण बघा क्रिकेटच्या खेळामध्ये कधी चांगली वेळ येत नसते, ती तुम्हाला आणावी लागते. आणि ते आणण्यासाठी तुम्हाला ॲज अ प्लेयर मैदानाच्या हातामध्ये प्रयत्न करणं, मेहनत करणं ही गोष्ट महत्त्वाची राहिली. आणि आतापर्यंत गोलंदाजीचा स्तर देखील अव्वल दर्जाचा राहिला आपण असं देखील म्हणूया, कारण फर्स्ट ओव्हर लखन जाधव मी म्हणेन एक चौकार जर सोडून दिला, त्यानंतरचे 5 चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने टाकले होते. आणि आयुबचं देखील हे षटक जर आपण पाहिलं, पहिले 3 चेंडू तर बॅटरला काही समजलंच नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा, 1 सिंगल आणि हा शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल पॅनवरती फुल टॉस होता. दिशा खराब, अतिरिक्त रन द्रवण इथे मिळेल. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथने जरूर केला होता. कदाचित बॅटचा संपर्क जर आला असता तर जास्तीत जास्त धावा मिळवू शकल्या असता, कारण लॉंग लेगला कोणत्याही प्रकारे फिल्डर नाही आहे. एक फिल्डर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अतिरिक्त रन धावफलक, या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, सन्मान इथे विश्वनाथने दिला आणि एकंदरीत स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे, कारण आज आशिष थोडा स्ट्रगल करताना दिसतो. खेळ समाप्त 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला 13वरती. आयुबचा अगेन्स्ट या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 अतिरिक्त आणि 2 सिंगल आणि 1 डबल म्हणजे 5 धावा या ओव्हरमध्ये आल्या. एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 13वरती. विकेट कोणत्याही प्रकारे गमावलेली नाही आहे, ही जमिरीची बाजू. बट शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना या विकेट्सपेक्षा जास्त महत्त्व ना तुम्ही किती गतीने रन्स बनवतात त्याला असतं. बट आतापर्यंत ते कार्य करण्यामध्ये असमर्थ राहिलेत हे 2 बॅटर. बट विश्वनाथ आहे मैदानाच्या हातामध्ये, कधीही तो पलटवार करू शकतो, ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. अजून देखील इथं 3 षटकांमध्ये भरपूर काही घडू शकतं. 3रं षटक आणि सेकंड स्पेलमध्ये आता लखन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवणं हे स्वाभाविकच होतं, कारण पाहिलं गेलं तर फर्स्ट ओव्हर 28 धावा लखनने खर्च केला, त्या अनुषंगाने लखनवरतीच विश्वास आता इथे दाखवला. बट आता समोर विश्वनाथ असेल आणि विश्वनाथकडे देखील आता जास्त पर्याय इथे उरलेले नाही आहेत. मोठे फटके इथे खेळावेच लागतील. 3rd ओव्हर आता या ओव्हरमध्ये काय घडेल, कमबॅक पाहायला मिळेल का विश्वनाथ आणि टीम धानिवचा, आणि की लखन जाधव हे षटक देखील आपल्याला इकॉनॉमिकल टाकताना दिसतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विश्वनाथ स्वीप करायचा होता, बट बॉल हा जर आपण पिचिंग पाकली तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. आणि दरम्यान जर आपण पाकलं तर त्याचं एक्झिक्युशन देखील तितकंच चांगलं राहिलं. 22ची 1 सिंगल मिळेल. आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आमचे मुख्य पंच सध्याच्या घडीला परेशजी महाजन सर, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग अंपायर गोकुल पाटील सर आहे, त्याचप्रमाणे आपल्याला शकील कोटी सर पाहायला मिळतात, तसेच रमेशजी रईस सर. फुल लेंथ 4 ओखाने चित केलं असंच आपण म्हणूया. डायरेक्ट हिट इथं आलं आणि आता बॅटर कोणता आऊट असेल हा प्रश्न अजून देखील सुरू आहे. यस नो. आणि आसिफ आता धावलाय. पण इथे ज्याप्रमाणे जर आपण विचार केला, विकेट किपर आपल्याला मोहम्मद पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफ वरनं देखील चर्चा झाली. रिव्ह्यूची मागणी त्यासाठीच केली गेली की बॅटर एक्झॅक्टली आऊट कोणता आहे हा प्रश्न आता इथे निर्माण होतो. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली कोणता बॅटर आऊट आहे, कारण विश्वनाथची प्राइसलेस खऱ्या अर्थाने विश्वनाथची प्राइस विकेट आपल्याला इथे मिळेल का हा प्रश्न देखील निर्माण होतोय. कारण जर इथे विश्वनाथ बाद झाला तर ते फार टोचू शकतं टीम धानिवला. चेक केलं जातं वेगवेगळ्या अँगल्सने, आता चेक केलं जातं, कारण थोडा टफ डिसिजन आहे आणि मी म्हणेन क्रुशल डिसिजन आहे. आणि बॅटर आऊट असेल, आसिफ शेख आऊट असेल, निर्णय आलेला आहे. आसिफला जावं लागेल वापस. बट हा संघर्ष फार मोठा होता. पहिला धक्का इथे लागला आसिफ शेखच्या स्वरूपामध्ये टीम वेद11 धानिवला. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय नितीनजी गुळवी
आणि बालाराम पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सज्जनजी गुलवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया, कारण की आजचा ग्रामीणचा पहिला दिवस आहे, या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती जय विश्वकर्मा. बघा बॅटिंग क्रममध्ये दमखम तर धानीव टीमचा देखील आहे, बट त्यामध्ये आसिफ आज थोडे कमी पडले. बघा हे घडता हा खेळच असा आहे, एखादा दिवस आपल्यासाठी चांगला जाईल आणि एखादा नाही देखील जाणार, एखादी मॅच चांगली जाईल किंवा एखादी खराब देखील जाईल. या खेळामध्ये या गोष्टी होतच राहतात. पण लखन जाधव फार इम्प्रेस करतात सध्या सगळीला त्यांच्या स्पेलमध्ये. फुल लेन टाकला, फ्लिकचा हा फटका, स्ट्राईक इथे रोटेट केली, स्ट्राईक आता विश्वनाथकडे असेल. आता सध्या सगळीला मी म्हणेन की फटके आता इन्व्हेंट करावे लागतील, कारण कधी कधी काय घडतं की एखादा गोलंदाज त्याच्या टप्प्यावरती अचूक असतो आणि त्या गोष्टी आतापर्यंत लखनच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि तशा परिस्थितीमध्ये आज बॅटर ना कधी कधी आपल्याला स्ट्रोक बनवावे लागतात आणि त्यासाठी फुटवर्कचा वापर किंवा शफल होणं या गोष्टी त्यामध्ये येतात. पण आता विश्वनाथ काय करेल? नेक्स्ट बॉल स्वीप करायचा होता आणि इथे पाकीला गेले तर लखन जाधव सध्याच्या घडीला एक पाऊल पुढे विश्वनाथपेक्षा, हेच आपण म्हणूया. कारण अगदी लखनला देखील ही गोष्ट ठाऊक आहे की स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्या अनुषंगाने बॉलची पिचिंग जर आपण पाहिली तर फुल लेंथच केली जात आहे. आणि हा देखील निर्धाव, हे षटक देखील आता इकॉनॉमिकल, बिकॉज 2च धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती. नेक्स्ट बॉल, यावेळेस हा फटका हवेमध्ये आणि मिळतील किती कनेक्शन, चांगलं बॉल गेलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनचा बाहेर, पकिला धमाका विश्वनाथ जाधवचा बॅटमधनं हा षटकार. फायनली ज्या फटक्याची प्रतीक्षा धानीवचे प्रेक्षक खेळाडू करत होते, तो फटका आता विश्वनाथचा बॅटमधनं आला. एक चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकामध्ये. बघा षटकार जरूर आला, बट तरीसुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे, ती महत्त्वाची गोष्ट. षटकार धावफलक 21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, हा देखील फुल टॉस होता, स्वीपच खेळायचा होता आणि स्ट्रोक जसा कंप्लीट झाला विश्वनाथ निराश दिसला, कारण या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता आणि स्टान्स देखील त्याने पूर्णपणे स्लॉकशिपसाठी घेतलाच होता, पण कनेक्शन चांगलं नाही राहिलं. मिडल एक सिंगल, 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावरती आणि खेळ इथे शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. यानंतर होणारा सामना कोणता आहे त्याची देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, ही नक्कीच विनंती असेल. आणि यानंतर टेंबिवली टीम इन ॲक्शनमध्ये दिसेल चालू सामन्यातील विजेता टीम सोबत. बट तो कोणता संघ असेल? कासार वडवली की टीम धानीव? धावा, चला थोडी घाई करा, अंपायर्स देखील तेच सांगतात, कारण हा खेळ थोडा जास्त स्लो चालू आहे. सो विनंती असेल की चला थोडं फास्ट खेळा. आता टीम कासार वडवली 3 ओव्हर बघा इकॉनॉमिकल राहिले, 22च धावा पहिल्या 3 षटकांमध्ये, पण अजून देखील मी म्हणेन येत्या 12 चेंडूंवरती मिनिमम 25 किंवा 30 बनवू शकले, अगदी 50 धाब्यांच्या जवळपास पोहोचू शकली टीम वेद 11 धानीव. तर बघा गोलंदाजीमध्ये त्यांचा देखील दमखम आहे, पलटवार ते देखील गोलंदाजीमध्ये करू शकतात. विश्वनाथ आहे स्ट्रायकिंग एंडवरती. विश्वनाथ शफळून स्लॉकशिप खेळायचं होतं, कनेक्शन चांगलं नाही आहे, कारण बॅटाने बॉलचा संपर्क देखील नाही आला आणि अंपायर्स ते सांगितलं की इथे दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. रिप्ले आपण पाहूया. मागील चेंडूवरती जे काही घडलं, शफल झाले होते, जवळ पूर्णपणे ना वाईड लाईन जवळ आले होते विश्वनाथ, पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाही. अतिरिक्त रन इथे मिळाले. धावफलक आता 23 वरती. आता देखील शफल झाला, बट आज कासार वडवली टीमचे गोलंदाज
पूर्णपणे अभ्यास करून आलेत, प्रिपरेशन करून आलेत की एक्झॅक्टली आपण जेव्हा विश्वनाथच्या अगेन्स्ट गोलंदाजी करू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे. कारण त्या गोष्टी आपल्याला लखनकडून देखील पाहायला मिळाल्या, आयुबकडून देखील पाहायला मिळाल्या की लाईन आणि लेंथ कितीही काही घडू द्या, लाईन आणि लेंथ आपल्याला चेंज करायची नाही आहे. आणि तेच पाहायला मिळालं, सातत्याने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी झाली आणि तेच कारण राहिलं की मोठे फटके आलेच नाही आहेत. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करायचं होतं, बॅट सिकडा, बॉल मागे चालला, आता शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल. फर्स्ट हाफ आतापर्यंत शांत राहिले कारण मोठे फटके जास्त आलेच नाही आहेत आतापर्यंत. पहिल्या सत्रामध्ये आय थिंक 2च बाउंड्री आपण पाहिल्या तर देखील विश्वनाथचा बॅटमधनं एक चौकार आणि एक षटकार, त्या व्यतिरिक्त एकही बाउंड्री या फर्स्ट इनिंगमध्ये आलेली नाही आहे. आणि तो चिंतेचा विषय राहिला, तो सर्वात मोठा प्रश्न राहिला टीम वेद 11 धानिवसाठी. कारण स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 24. यावेळेस कनेक्शन किती चांगलं खेचून मारलाय ऑन साईडला, बॉल गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेच फटके आता सातत्याने हवेत आणि जय विश्वकर्माचा बॅटमधनं हा धमाका षटकार. फटका अतिशय चांगला कारण स्पेशली बॉलची पिसिंग आपण जर पाहिली तर वाईड ऑफ ऑफ स्टंप होती आणि तिथनं खेचून मारला जयने हा फटका. षटकार येतो, धाव फळक आता 30 धावा फळकावरती. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, aber त्याचा बॅटवरती हा बॉल नाही आला आणि फील्डर डीपमध्ये मिड विकेटला आहेत उपस्थित. मिडल फक्त एक सिंगल. बघा लढतीची अपेक्षा आपण दोन्ही टीम्सकडून ठेवलेली आहे, बट या रेसमध्ये होनेस्टली आपण ही गोष्ट आता म्हणू शकतो की प्रिन्स 11 कासार वडवली संघ या बॅटलमध्ये आता पुढे दिसतोय. कारण माइंडमध्ये ही गोष्ट होती जेव्हा प्रथमतः बॅटिंग करावी लागली धानिव टीमला की 60-65 जास्त चांगली बॅटिंग झाली तर 70पर्यंत, पण आता प्रश्न हा पडला की 50 बनतील की नाही. भावेश बॅटची काढा लागली, बॉल मागे चालला. आज विश्वनाथचा देखील दिवस दिसत नाही असंच वाटतंय. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली काढा लागली, हा देखील निर्धाव चेंडू येतोय. धाव फळक स्थिर आहे पाहायला मिळेल आपल्याला 31 वरती आणि चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. शेवटचा एक चेंडू या षटकामधला आणि शेवटचा बॉल देखील येतोय. निर्धाव आज पाहिलं गेलं आसिफ विश्वनाथ दोन्ही बॅटर्स आपल्याला स्ट्रगल करताना दिसले आणि त्याचाच फार मोठा इम्पॅक्ट या फर्स्ट इनिंगमध्ये पडला. कारण 4 ओव्हरचा खेळ समाप्त, 4 ओव्हरच्या अखेरीस जर आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर आहे 31 आणि चेंडू शिल्लक असतील या फर्स्ट हाफमध्ये येणारे 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. 4 ओव्हरमध्ये 31 बनवल्या गेल्या. तर लास्ट ओव्हर जर 2 ते 3 चांगले फटके येत आहेत, 45 मे बी 50पर्यंत पोचू शकले तर बघा एक फायटिंग टोटल किमान आपण त्याला म्हणू शकतो. कारण जर 50पर्यंत इथनं या परिस्थितीमधनं पोहोचू शकले तर तिथे लढत दिली जाऊ शकते, बट तो विचार आता या दोन्ही बॅटर्सला करावा लागेल. कारण विश्वनाथची बॅटिंग जर आपण पाहिली तर फार रेअरली असं आपण पाहत असतो की 12 चेंडू 15 धावा विश्वनाथ जाधवने बनवला. कारण विश्वनाथकडून काय अपेक्षा आपण ठेवतो की जर विश्वनाथ 12 चेंडू खेळला तर त्या 12मध्ये मिनिमम 30 धावा तरी या अपेक्षा आपण त्याच्याकडून ठेवतो, बट आज ते झालं नाही आहे. बघा होतं कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बहुतांश वेळा आपण पाहिलं की एखादी मॅच एखाद्या चांगल्या खेळाडूसाठी देखील खराब जाऊ शकते, बट सेकंड हाफमध्ये कशा प्रकारे कमबॅक आता गोलंदाजीमध्ये असेल याचा विचार मी म्हणून धाने टीमला इथे करायला हवा. कारण 6 चेंडू बाकी जर 6 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा इथे येतात, 45-50पर्यंत जर धानिव संघ पोहोचतोय तर बघा गोलंदाजीमध्ये जर दमखम दाखवला ज्याप्रमाणे कासार वडवली टीमने दाखवला. नितीन वैद्य लास्ट ओव्हर पकलास, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो आणि अंपायरने त्याच अनुषंगाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धाव फळक आता 32 धावा धाव फळकावरती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू हे देखील डिफाईन करू शकतात की या मॅचमध्ये लढत देखील होईल की नाही. स्टेप आउट झाला जय, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. अंपायर्स वळतात आणि सांगतात की हा बॉल देखील फारच बाहेर आहे, दिशा खराब. आणखीन एक अतिरिक्त रन मी म्हणेन इथे मिळेल टीम धानिवला. बघा मी म्हणेन की लेंथ चांगली आहे, बट लाईन थोडी चेंज इथे करावी लागेल. नेक्स्ट बॉल
आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न हवा तसा संपर्क झाला नाही आहे. आता फक्त इथे सिंगल घेतली आहे. धावफलक या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड इथे पुढे जातोय. धावफलक ठीक जाऊन पोहोचला 34 धावा धावफलकावरती. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या फर्स्ट हाफमध्ये आणि इथे 5 चेंडूवरती किमान मी म्हणेन 2 मोठे फटके इथे येऊ शकले. 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर इथे बनवल्या जातात या फर्स्ट इनिंगमध्ये तर फाईट त्याच्यावरती होऊ शकते. विश्वनाथ स्ट्रायकिंग एंडवरती. विश्वनाथसाठी हा बॉल आणि हा देखील बॉल पडल्यानंतर फारच बाहेर गेला आणि इथे जर आपण विचार केला यावेळेस टप्पा देखील चांगला होता. लाईन देखील चांगली होती. बट विश्वनाथने सांगितले की चेक करावं लागेल आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि निर्णय देखील सडनली क्विकली आलेला आहे की हा वाईट बॉल नाही आहे. तर रिप्ले देखील जर आपण पाहिला ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की लेंथ देखील फुल होते आणि फुल लेंथवरनं पडल्यानंतर चेंडू हा बाहेर गेला. त्या अनुषंगा योग्य निर्णय दिला अंपायरने की हा वाईट नाही आहे. फुल लेंथ हेलिकॉप्टर उडवायचा होता हवा तसा कनेक्शन देखील झाला नाही. बॉल दरम्यान इनफिल्डमध्येच आहे. इथे देखील एक सिंगल आणि पहिलं सत्र पूर्णपणे शांत गेलं. त्याचं कारण हे देखील राहिलं लखनचा 2 ओव्हरचा स्पेल ज्याच्यामध्ये त्याने फक्त 17 धावा खर्च केल्या. आयुबचं 1 षटक ज्याच्यामध्ये त्याने 5 दिल्या. त्यानंतर 22चं 1 षटक ज्याच्यामध्ये त्याने 9 दिल्या. ऑल ओव्हर गोलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या पार्टनरशिप्स पाहायला मिळाल्या हेच आपण म्हणूया. स्विंग अँड अ मिस. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणखीन एक आणि आयुबने जो निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू तो निर्णय आता 100% योग्य राहिला हेच आपण म्हणूया. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही निर्णय कोणताही घ्या पण त्या निर्णयाला योग्य कसं ठरवायचं ते आपल्या हातामध्ये असतं आणि निर्णय इथे योग्य ठरवला. सर्व गोलंदाजांनी लखन आयुब भावेश लास्ट ओव्हर नितीन वैद्य या ओव्हरमध्ये देखील बाउंड्री आतापर्यंत एकही आलेली नाही आणि चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक आणि धावफलक फक्त आहे 35 आणि बघा विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की विकेट फक्त एकच गेली आहे. शेवटचा बॉल येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये लाजवाब गोलंदाजी आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने अभ्यास करून जेव्हा आपण करतो तेव्हा काय घडतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळालं या फर्स्ट हाफमध्ये. फक्त 35 धावा. कारण विकेट्स जर आपण पाकले गेले तर फक्त एकच धक्का लागला होता वेद 11 धानीव टीमला. पण तरीसुद्धा 35 बनवला गेला आणि 36 धावांचं मी म्हणेन एक मापक लक्ष इथे ठेवलं गेलं अगेन्स्ट टीम प्रिन्स 11 कासार वडवली. आता या 36 कशा प्रकारे चेज होतील गोलंदाजीमध्ये काही एक्स्ट्रा एफर्ट्स गोलंदाजी करत असताना कमबॅक या गोष्टी आपल्या धानीव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतील की प्रिन्स 11 कासार वडवली अगदी सहजरित्या या 36 चेज करताना आपल्याला दिसेल. हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये आपण करूया चेंजेस. मी घेतो एक छोटासा ब्रेक बट तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ग्रामीण धमाका 2024 सेकंड हाफला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समधनं आपण आवाज ऐकूया अक्षय पांडव सरांचा. धन्यवाद. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून सरंजाई सरस्वतीला वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानद मुद्रा हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेंना मानद मुद्रा. आपण पाहताय भादवड बी धमाका ही स्पर्धा आज आपण पाहतोय. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी यांच्या वतीनं आयोजित ग्रामीण धमाका टेनिस बॉल क्रिकेटची ही पर्वणी मी म्हणतो. ग्रामीण संघांना खूप मोठी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आपण सध्या मॅच पाहताय प्रिन्स 11 कासार वडवली आणि वेद 11 धानीवमध्ये. याआधी मॅच झाली जय मसोबा टेंबिवली आणि जय बजरंग भावाळी बी ज्यामध्ये प्रतिकन टीम जय मसोबा टेंबिवली तिथे विजयी झाली. या मॅचमध्ये कोण विजयी होईल हे आपल्याला सर्वांना पाहायचं आहे.
गावदेवी धानिव या संघाला पूर्णपणे शांत आणि बंदिस्त ठेवलं. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अयूब शेख आणि त्याच्या पूर्ण आर्मीची. अप्रतिम खेळ त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नुकताच नाशिक जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा पार पडली, उत्तर महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्याला म्हटलं गेलं आर्या प्रीमियर लीग, त्या आर्या प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्या खेळाडूंना पटकावला तो अयूब शेख मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. नुकताच मागच्या 2 आठवड्यापूर्वी एक मोठी स्पर्धा त्यानं जिंकली ॲज अ मॅन ऑफ द सिरीज आणि तब्बल जवळपास 40,000 रुपये, 40 ते 45,000 रुपये कॅश प्राईज त्या एका स्पर्धेमध्ये अयूब शेखला मिळालं. ती आर्या प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. अयूब जो मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता, त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर आकाश रिपट जो फलंदाजी करण्याकरता आलाय. नंतर विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय अयूब शेखच्या विपक्षामध्ये. अगदी अप्रतिम अशी क्रिकेटची पर्वणी इथे सर्वांना मिळणार आहे. खूप चांगलं क्रिकेट इथे प्रत्येकाला अनुभवायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पहिलाच बॉल, मोठ्या विकेटची संधी आणि इथे विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा. अयूब शेख 0 या धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार बनताना तंबूच्या आसऱ्याला परत. साहिल शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. पहिल्याच बॉलवर नंदन विश्वकर्मा ज्याला मोठं यश मिळालंय. लो स्कोरिंग मॅचमध्ये हाय व्होल्टेज ड्रामे होतात आणि तसाच एखादा हाय व्होल्टेज ड्रामा इथे होईल का हे प्रत्येकाला पाहायचंय. आज अगदीच मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभरी नजरेनं पाहिलंय, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. काय घडलंय, विश्वनाथ कॉन्फिडंट होता, अपील लावून धरली होती. बघूया काय घडलंय तिथे. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यामध्ये OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागलाय टीम प्रिन्स 11 कासार वडवलीला. नेहमीच असतोय तो संगतीला श्रीनाथ पाटील भाऊ त्याचा. विजय दादा लयच म्हणतो, विजय दादा लयच म्हणतो. जगदीश म्हात्रे गुरुला, आहो जगदीश म्हात्रे गुरुला. दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय पाटील भदवडवाला. दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय दादा भदवडवाला. खूप प्रश्न होते की या स्पर्धेमध्ये एक संघ जो भिवंडी तालुक्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध करतोय तो संघ या स्पर्धेमध्ये खेळेल की नाही. मात्र तो स्पर्धेमध्ये मला तो संघ पाहायला मिळतोय. शेवटची मॅच बोरशेती आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोरसई ब जे मैदानामध्ये असतील. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये येतील. जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत त्यांची संख्या नक्कीच वाढेल अगदी थोड्या वेळानंतर.
दोन्ही सलामीवीर खातं न उघडता तंबूच्या आसराला परतलेत आणि या मॅचमध्ये धानिव संघाला आपली जागा निर्माण करण्याकरता विकेट हा एकमेव पर्याय आहे आणि त्या विकेट्स इथे सध्या येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे ते प्रिन्स 11 कासार वडवली करता. ऑन साईडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड जिथे आपण एक अप्रतिम अशी क्रिकेटची स्पर्धा जी निहाळतोय. यावेळी चांगला बॉल कट केला होता. गुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये थोडासा आपटण्याचा प्रयत्न केला. फिंगर रोल केले होते बॉलवर. शुभ आगमन झालेलं आहे. मोतीराम दरे काका यांचं झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण VIP डायजवर यायचे. मोतीराम काका वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुणे निश्चित त्यांचं आगमन या मैदानावर होत असताना पाहत आहे. इथे दूर ठेवण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाहेर ठेवला कारण इथे लाईन टू लाईन वाईट आहे. परेश महाजन सर जिथे आमच्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडनं वाईटचा इशारा आलाय. गोकुळदास पाटील आणि परेश महाजन असे दोन पंच सध्या ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफटॉमवरनं चांगला फटका. क्षेत्ररक्षक मंगेश यादव तो आलाय बॉलवर. जोपर्यंत त्यानं फील्ड केला रिटर्न केलं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती धानिवकडे. मात्र त्यामध्ये नंदन विश्वकर्मा असेल मंगेश यादव असेल ज्यांना संधी मिळाली नाही. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला चांगल्या पद्धतीने खेळलाय. कलवा येतोय बॉलवर. जोपर्यंत कलवानं बॉलला उचललं रिटर्न केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकतेने जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. कलवा अगदी कमी वयात हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला ॲज अ क्षेत्ररक्षक. मी नेहमी म्हणतो ना की क्षेत्ररक्षक टीममध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी कमी वयाच्या जवळपास 14व्या वर्षी त्यानं या धानिवच्या टीममध्ये प्रवेश घेतला आणि 14व्या वर्षीपासनं मला वाटते आत्तापर्यंत म्हणजे कलवा जवळपास 5-6 वर्ष खेळतोय. 20-22 वर्षाचा कलवा असेल आता. तेवढ्या वर्षात त्याने मुश्किलनं एखादा कॅच सोडला असेल. एखादा कॅच मी जेवढं त्याला ओळखतो या 5-6 वर्षात. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विश्वनाथ जाधव. धानिवकरांची शान धानिवकरांचा अभिमान. धानिव हे नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या जगामध्ये ज्यानं प्रसिद्ध केलं तो हा खेळाडू विश्वनाथ जाधव. नंदकुमार पाटील याचं बोट धरून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेला हा खेळाडू बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण करून गेला. तो विश्वनाथ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. खराब फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येथील थँक्यू. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते हा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. तिथे खूप वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे मात्र शूजला लागला बॉल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न फसवलं. चाणाक्षरात दाखवली तिथे आपल्या गोलंदाजीमधली वैविध्य दाखवली. फलंदाजाला रीड करण्याची जी माझी क्षमता आहे ती इथे दाखवत असताना गोलंदाज विश्वनाथ जाधव. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हरमधले आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 9 आहे. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केलं. पॉईंटच्या जवळ ढकललाय. जोपर्यंत प्रतीकनं या बॉलला रिटर्न केलं एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. प्रतीक पाटील त्या क्षेत्रामध्ये आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10. 2 विकेटच्या पतनानंतर पुढचा बॉल कमी गतीनं यावेळेसचा बॉल हाताळला होता. जस्ट शॉट जय विश्वकर्मा त्याच्यापासून थोडासा दूर राहिला बॉल. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. ते म्हणतात ना जैसे को तैसा मिला तो बडा मजा आहे. जशाच तसं चोख प्रत्युत्तर सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 9 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर आहेत. चांगला बॉल. अगेन एक चांगला बॉल.
निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. एकंदर या ओव्हरचे 4 चेंडू संपलेत, 5 चेंडू संपलेत आणि 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 10. म्हणजे चोख प्रतिउत्तर दिलंय, मॅच बनवली असं म्हणायला हरकत नाही. शेवटचे 3 बॉल जय विश्वकर्मा कडनं जे डॉट गेले तिथे सिंगल किंवा डबल जरी आले असते तरी 40 प्लस असत्या आणि 40 प्लस खूप चांगली टोटल असू शकली असती या गोलंदाजीची अटॅक बरोबर. चांगला बॉल अगेन विश्वनाथ कडनं. ओव्हर तिथे समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती फक्त 10. इथनं येणारे 18 बॉल आणि विजयाकरता आता 26 धावसंख्येची गरज. आता मॅच बनली आहे. प्रेक्षकांना याच पद्धतीच्या मॅचेस त्या बघायच्या आहेत. उत्कंठा वाढली पाहिजे प्रेक्षकांची, त्यामुळे प्रेक्षक वर्ग मैदानावर येतो आणि ती उत्कंठा निश्चित वाढवली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. नंतर विश्वकर्मानं जे षटक हाताळलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, तिथे त्याने चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर विश्वनाथ जाधव त्यानं आपल्या गोलंदाजीमधला जो कला कौशल्य आहे ते प्रेक्षकांना दाखवलं, ते फलंदाजाला दाखवलं. पुन्हा एकदा नंदनला प्राचारण केलं गेलंय. या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आहे नंदन विश्वकर्मा, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहिला मी येतोय. येणारे 18 बॉल विजयाकरता 26 धावसंख्येची गरज. प्रिन्स 11 कासार वडवली आणि गाव इथे टीम वेद 11 धानीव. चांगला बॉल नंदनचा, आणखी एक डॉट बॉल. प्रेक्षकांना आज डॉट बॉल तेच पाहायला मिळत आहेत. मात्र मॅच रंगतदार होती. मी डावाच्या सुरुवातीला म्हटलं होतं हाय व्होल्टेज ड्रामा इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे समोर आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. एक चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. अगेन एक चांगला बॉल. षटकार आलाय. थोडासा रिलीफ जरूर मिळालाय कारण इथे आता येणारे बॉल शिल्लक राहिलेत 15 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 20. 15 चेंडू आणि 20 धावा या मॅचचं समीकरण आहे. एक चांगला फटका इथे टीमकडनं आवाज येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जागा दिली आणि त्याचा योग्यतेने वापर. बॉल सीमा रेषा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. एक दर्जेदार फटका षटकार. लाखांचं बक्षीस लावलं क्रिकेटच्या या स्पर्धेला. थँक्यू डीजे. आता मात्र महागडं ठरवलंय. नंदन विश्वकर्माला आसमान दाखवलं. बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. अगेन चांगला फटका तिथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग होती तिथे. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगल मिळत असताना आशिष त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग करत असताना पाहिला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 आहे आकड्यावर. यावेळेस बॉल चाललाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. महागडे षटक. नंदन विश्वकर्मानं या ओव्हरमध्ये रन्स खर्च केल्या 17. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. बॅटिंग साईड रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ बीमर. तिथे फ्री हिटचा इशारा आलाय. महागडे षटक, महागडे षटक. एकच ओव्हरनं सामन्याचा चेहरा बदलवला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स फक्त 10 आल्या होत्या. आता धावफलकावर धावसंख्या 28 आहे. विजयाकरता इथनं 8 धावसंख्येची गरज आणि त्यामध्ये आणखी 6 ऍड करा. नंदननं या मॅचचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकलं. नंदनच्या या ओव्हरमध्ये आले ते 3 षटकार, 1 चौकार आणि ज्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. आता विजयाकरता 2 षटकार. थँक्यू. जय मसोबा टेंबोली टीमचे कॅप्टन, आपण तयारीत राहायचं. टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आपण.
यानंतर होणारा सामना या मॅचचा विजेता संघ आणि जय मसोबा टेंबवली. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि तदनंतर आलाय तो कॅच. विकेट मिळतीये खेळाडू बाद. या स्पर्धेची चर्चा जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाड टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक. हा फटका तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. इथे मात्र स्कोर लेवल झालाय. फक्त एका धावेची गरज आहे. औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाही. तर एका ओव्हरमध्ये नंदननं खर्च केलेला तो महागडा ठरलाय आणि यावेळेस हेलिकॉप्टर त्यावर आली एक सिंगल आणि या सिंगल बरोबर इथे जिंकली आहे ती टीम प्रिन्स 11 कासार वडवली. प्रिन्स 11 कासार वडवली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचा हकदार वेलकम शुभागमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर सुभाष पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय पाहुण्यांचे शुभास्य मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटकं टाकली फलंदाजांना अक्षरशः वेटीस धरलं तो लखन जाधव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच लखन जाधव आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि टीमच्या कॅप्टनने आयुब आपण देखील व्यासपीठावर यायचं. टॉस देखील आपण करू. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देऊ. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात दिली जाईल. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर आमचे संपूर्ण पाहुणे आपण पाहतायत. नुकतंच आगमन झालेलं आहे सुभाष पाटील. त्याचबरोबर ज्यांचं नेहमी सचिन तरे आणि भादवड बी संघाच्या कांद्यावर हात आहे असे आमचे अंकल श्रीनाथ पाटील. त्याचबरोबर मनोजी दिवेकर, रमेशजी तरे, त्याचबरोबर हरिचंद्र छेत्रे मामा, त्याचबरोबर विशालजी शर्मा. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साजनजी गुलवी मामा, विजयजी शर्मा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढच्या सामन्याकडे आपण बोलू त्या अगोदर आपण ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच देऊ. त्यानंतर टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन उपस्थित असतील आणि टॉस बॉक्समध्ये अक्षय पांडव सर आपल्यासोबत असतील. मोस्ट वेलकम लखन जाधव. सुपर गोलंदाजी पाहायला मिळेल प्रेक्षकांना. खूप खूप अभिनंदन लखन, आपण यायचं आहे. सन्माननीय, क्या बात आहे. लखन जाधवने डेलिगेट केलेली आहे साहिलला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. एक मोठा खेळाडू तोच असतो, आपल्या संघातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन करत असतो. रमेश मामा, आपण आपल्या शुभास्य मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. सन्माननीय करशनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण दोघांनी व्यासपीठावर जायचं आहे. आणि सर्वप्रथम लखन आपण ही ट्रॉफी घ्या आणि त्यानंतर डेलिगेट करायची आहे. यस, नक्कीच. साहिल ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, लखन यांनी ही मॅन ऑफ द मॅच त्याला डेलिगेट केलेली आहे. खूप खूप अभिनंदन कासारवडोली संघाचं. नक्कीच एक क्षण जो आहे या भादवड गावाचा. साहिल, सर्वप्रथम अभिनंदन. आणि कसं वाटलं तुला ही स्पर्धा पहिलाच सामना खेळून? खूप चांगला वाटला आणि कॅप्टननी मला लवकर उतरवला त्याच्याबद्दल धन्यवाद कॅप्टनचा. क्या बात आहे. म्हणजे आपल्यामध्ये जी कला आहे ती दाखवण्याचा कॅप्टननी मान दिला तुला या मॅचमध्ये. ही मॅन ऑफ द मॅच घेऊन कसं वाटतं पहिला? खूप चांगला वाटला आणि मोहम्मद वरेकरचा पण थँक्यू कारण की त्यांनी पण मला खूप कॉन्फिडन्स दिलेला का तू वरती बॅटिंग कर. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा. जाऊया
टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि आपण पाहुण्यांना देखील घेऊन जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये. त्याचबरोबर हरिचंद्र छत्रे मामा आणि रमेशजी तरे मामा आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी जायचं आहे. अक्षय पांडवे सर तिथे सज्ज आहेत टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय हरिचंद्रजी छत्रे सुभाष- टॉस बॉक्समध्ये असतील. यस अक्षयजी सुभाषजी पाटील मामा आमचे देखील आहेत. या आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. रमेशजी तरे मामा त्याचबरोबर हरिचंद्र छत्रे मामा आणि सुभाषजी पाटील मामा हे जात आहेत टॉस बॉक्समध्ये. अक्षय पांडवे सर सज्ज होत आहेत टॉस बॉक्समध्ये. वेलकम भावेजी नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संदेश. टॉसकडे आपण जातोय. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस इथे संपन्न करणार आहोत. तिथे जर आपण पाहिलं तर हेड आणि टेल असं असेल. कॉइन स्पिन केला जाईल. हेड इज द कॉल अँड इट्स टेल. अयूब मान्यवरांचा धन्यवाद. विनंती असेल आपण VIP डायसवरनं या मॅचचा आनंद घ्यावा. आपण एक क्षणचित्र टिपलं जाते. अयूब नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय घेशील? हां फिल्डिंग करू पहिले. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. या आधीच्या मॅचमध्ये जो फिल्डिंगचा निर्णय घेतला होता तो योग्य ठरला. कसं वाटलं या स्पर्धेत आल्यानंतर पहिली मॅच खेळताना? सध्या खूप चांगला सीझन